प्रदीप भाऊ, तुमची भेट झाली. भाऊ, मला तुमच्याशी माझ्या मुलाच्या शिक्षणाविषयी विचारायचे होते. आम्ही बाहेरगावी नेहमीच ऊस तोडणी, हळद काढण्यासाठी किंवा इतर कामासाठी जात असतो. त्यामुळे आम्हाला मुलं सोबत न्यावी लागत असल्याने त्यांची शिक्षण बुडत आहे. म्हणून भाऊ, तुम्हाला जर एखादी चांगली आदिवासी आश्रमशाळा माहीत असेल तर मला सांगा. त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षण व सुविधा चांगल्या असल्या पाहिजे. त्याच शाळेत मी माझ्या मुलांचे ॲडमिशन घेण्यास तयार आहे. प्रदीप भाऊ, आशाताई, बरं झालं तुम्ही मला चांगल्या आश्रमशाळेबाबत विचारत आहे. माझे मुले ज्या आदिवासी आश्रमशाळेत आहेत ती आदिवासी आश्रमशाळा अतिशय सुंदर व चांगली आहे. त्या आश्रमशाळेत अतिशय चांगलं शिक्षण दिले जाते. तिथले शिक्षक तज्ज्ञ व तंत्रस्नेही आहेत. शिक्षणाव्यतिरिक्त तिथे विद्यार्थ्यांचे खेळ घेतले जातात. शाळेमध्ये भरपूर भौतिक सुविधा आहे. आश्रमशाळेत संगणक कक्ष, डिजिटल पॅनल बोर्डद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. शाळेचा 10वी दरवर्षी 100% असतो. तसेच तिथले विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण होतात. वसतिगृहामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविलेले आहे. मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन आहे. परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. या आश्रमशाळेत हवे म्हणजेच तुमच्या मुलांचे शिक्षणही बुडणार नाही आणि तुम्हाला बाहेरगावी कामाला सुद्धा जाता येईल. हो प्रदीप भाऊ, एवढी सुविधा असलेली आदिवासी आश्रमशाळा मला माझ्या मुलांसाठी पाहिजे होती.